हॅलो. कमिटीने तसेच त्रिमूर्ती क्रिकेट संघ यांनी एक ऐकायचं आहे, जे पंच राहतील ना ते दोन टीमच्या अपोजिट म्हणजे जे खेळणारे नाहीत त्यांचा एखादा थर्ड अंपायर असेल, म्हणजे मेन अंपायर असेल आणि एक लेगी अंपायर असेल, दोन अंपायर असतील. आणि स्कोरर सुद्धा स्कोरर आणि निर्णय असेल, जो काही निर्णय असेल ग्राउंड मधला तो दोन अंपायरनी डिस्कस करून द्यायचा आहे. लेट झाला तरी चालेल पण डिस्कस करून द्या. फायनल असेल, अंतिम तुमचा निर्णय फायनल असेल. आणि मांडवकरवाडी प्रीमियर लीगचे मॅच फिक्सेस असतील. पहिला राऊंड, पहिली मॅच असेल स्काय फोर्स विरुद्ध सुपर फायटर्स. स्काय फोर्सचे कर्णधार, स्काय फोर्स विरुद्ध सुपर फायटर्स. स्काय फोर्सचे कर्णधार सुबोध मांडवकर, तसेच सुपर फायटरचे कर्णधार विवेक मांडवकर यांनी लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे ग्राउंडवरती. आणि टॉस करतील आपले अध्यक्ष, सॉरी, आपले टॉस करतील मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष मनोज मांडवकर. त्यांनी टॉस करायचा आहे. टॉस आहे. विवेक मांडवकर यांनी लवकर लवकर फोटो काढण्यासाठी यायचं आहे. कॅप्टन सॉरी, सुपर फायटर्स, सुपर फायटर्स संघाचे कर्णधार विवेक मांडवकर तसेच स्कायफोर्स संघाचे कर्णधार सुबोध मांडवकर यांनी टॉससाठी यायचे. दुसरा पुकार देण्यात येणार आहे. विवेक मांडवकर कर्णधार, थांबा थांबा. ग्राउंड नियम डिस्कस झाले का कॅप्टन्स? कॅप्टन्स ग्राउंड नियम डिस्कस झालेत का? हेड्स कॉल्स असेल सुपर फायटरचा आणि कॉल टॉसविन कोण? टेल. स्काय फोर्स टॉस विन झालेली आहे आणि त्यांचा निर्णय काय असेल? बॉलिंग. ओके, क्षेत्ररक्षणाची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. आणि बाकीचे प्लेयर्स असतील, बाकीच्या टीमचे प्लेयर्स त्यांनी बाहेर व्हायचे. आणि अंपायरची भूमिका बजावतील आशिष. मेन अंपायरची भूमिका आशिष असेल आणि लेगी अंपायर महेंद्र मांडवकर असतील. टॉस विन असेल स्काय फोर्स सुबोध मांडवकर आणि क्षेत्ररक्षण घेण्यात आलेले आहे. फक्त टेकवायला बाकीच्या प्लेयर्सनी बाहेर व्हायचंय. जी लाईन आखलेली आहे चहू बाजूंनी त्या लाईनीच्या बाहेर जायचंय बाकीच्या प्लेयर्सनी. आणि बाकीच्यांनी बाहेर जायचंय. लेफ्ट कॉर्नर्स व्हाईट लाईनच्या बाहेर जायचंय. सफेद जी रेषा आखलेली आहे त्या रेषेच्या बाहेर जायचंय. K1 टीमचे प्लेयर ग्राउंड मधून बाहेर व्हा. अक्षय दा तो ऍप आहे का तुझ्याकडे? ए शुभम,
हॅलो, सुपर फायटर संघाने लवकरात लवकर आपले बॅट्समन पाठवायचे आहेत, तसेच स्काय फोर्सने आपले आपले प्लेयर्स लावून घ्यायचे आहेत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे लवकरात लवकर करून घ्यायचं आहे आणि बाकीच्या प्लेयर्सने बाहेर राहायचं आहे. पंचांच्या भूमिकेत असतील मेन पंच असतील महेंद्र मांडवकर, तसेच लेगी पंच असतील आशिष रेमजे. आपली भूमिका ही दोघांनी सहमतीने करायची आहे. बॉलर नेम सांगत जा कोण असेल, मी जे ओळखतो जे खेळत नाहीयेत त्यांनी बाहेर व्हायचंय. सफेद लाईनीच्या बाहेर व्हायचं आणि बसून राहायचंय. पहिली गोष्ट तर बसून राहायचंय, लाईनच्या बाहेर बसून राहायचं आणि सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. फलंदाजीसाठी गणपती बाप्पा फलंदाजीसाठी उतरलेले आहेत स्काय फोर्स संघाकडून संकेत आणि स्वतः कॅप्टनच्या भूमिकेत विवेक मांडवकर. स्काय फोर्स संघाकडून गोलंदाजीसाठी सुयोग वाईत यांचा पहिला चेंडू संकेतसाठी आणि हा पहिली धाव 2 रनासाठी. उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे संकेत कामकर यांनी सुयोग बाईकच्या पहिल्याच चेंडूवरती. ते स्कोररने आपली अपडेट ठेवायचे आहे. स्कोरर प्रतीक मांडवकर स्कोररच्या स्वरूपात आम्हाला लाभलेले आहे. तर दुसरा बॉल उत्कृष्ट असा गोल आणि पहिला गडी बाद. त्याचबरोबर ती दुसरे फलंदाज सुपर फायटर्स कडून प्रशांत मांडवकर आणि हा दुसरा चेंडू टाकल्यानंतर तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज सुयोग बाईत आणि हा तिसरा चेंडू उत्कृष्ट असा डिफेन्स केलेला आहे प्रशांत मांडवकर यांनी सुयोग बाईकच्या थर्ड बॉलवरती. या बॉलरला गोंडाळू बॉलर असं म्हटलं जातं या पंचक्रोशीत, असं समजण्यात आलेलं आहे. आणि हा पंचांचा इशारा नो आणि +1. बाईज नाहीये, फक्त नो बॉल आहे. स्कोररने आपली भूमिका वाजवायची आहे. चौथा चेंडू प्रशांत मांडवकरसाठी आणि हा उत्कृष्ट असा शॉट मारलेला आहे. तसेच उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट प्रशांत मांडवकर आणि विवेक मांडवकर यांच्यामध्ये चोरटी धाव घेतलेली एकदम. बॉल किती रे? 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं व्यत्यय आलेला. बॅट कुठे आहे? अरे बॅटी कशाला ठेवल्यात? 4 बॉल स्कोर 4 बॉल 4 रन. तसेच सुपर फायटर्स संघाचे स्कोर झालेला आहे 4 बॉल 4 रन्स. आणि आज सुयोगबाईचा 5वा चेंडू विवेक मांडवकरसाठी स्वतः कॅप्टनच्या भूमिकेत आणि उत्कृष्ट असा बॉल, काहीसा न समजणारा चेंडू विवेक मांडवकर यांच्यासाठी. थोडे टाळ्या वाजवायच्या आहेत सुयोगबाईसाठी. खूप उत्कृष्ट अशी बॉलिंग चालू आहे त्याची. शेवटचा चेंडू आणि हा आउट ऑफ दी स्टेडियम. उत्कृष्ट अशी बॉलिंग सुयोगबाईकडून. त्याने 2 गडी बाद केलेले आहेत. स्कोर 1 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर आहे सुपर फायटर संघाचा 4 रन. 4 रन 4 रन. स्कोरर आहे. बॉलची सुविधा आपल्याकडे आहे. 3 बॉक्स आहेत बॉलचे. प्रशांत मांडवकर तसेच प्रतीक मांडवकर यांनी दिलेले.
उभा राहा रे. कृपया प्रेक्षकांनी आपापले पाय हे सीमारेषेच्या आतमध्ये ठेवायचे आहेत. सॉरी, बाहेर ठेवायचे आहेत. दुसरा बॉलर आणि उत्कृष्ट अशी स्टंपिंग विकेट किपर शुभम तोरणकर यांच्याकडून आणि उत्कृष्ट असा चेंडू चंद्रकांत मांडवकर यांच्याकडून. दुसरा बॉल हा अक्षय मांडवकर यांच्यासाठी आणि उत्कृष्ट शॉट चौकर. 4 रनांसाठी हा शॉट मारलेला आहे अक्षय मांडवकरांनी चंद्रकांत मांडवकर यांना. तिसरा चेंडू, अजून एक चेंडू आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण सुबोध मांडवकर यांच्याकडून. अंपायर बाहेरच्यांनी बोलायचं नाही कृपया. चौथा चेंडू, नो बॉल, नो बॉल. ओ, काहीसा न समजणारा चेंडू हा प्रणित मांडवकर यांच्यासाठी आणि पुन्हा एकदा स्टंपिंग होत असताना. आणि आता व्हाईस कॅप्टन नवतरुण विकास मंडळाचे नवीन अध्यक्ष अनंत खामकर हे आता स्वतः बॅटिंगला आलेले आहेत. आता पाहूया आपण ते आपल्या संघासाठी काय करतात. तर टीमचा स्कोर काय झालेला आहे, 10 रन. आणि हा उत्कृष्ट असा डिफेन्स चंद्रकांत मांडवकर यांच्या बॉलिंग वरती. हा बॉल काय, नो बॉल. कृपया अंपायरनी निर्णय हे समजून घ्यायचे. अंपायरना पहिल्यांदा सांग, वेट वेट, अंपायर्स तुम्हा दोघांनाही आधी सांगितलेलं आहे तुमचे जे निर्णय आहेत ते तुम्ही दोघांनी समंजसपणाने घ्यायचे आहेत. आणि उत्कृष्ट असा शॉट आनंद कामकर यांच्याकडून चंद्रकांत मांडवकर यांच्या बॉलवरती. आणि ओव्हर झाली का रे, वेट वेट वेट, बॉलर वेट. ओव्हरची सांगता असताना स्कोर 2 ओव्हरची समाप्तीनंतरला स्काय सुपर फायटर्स संघाचा स्कोर झाला 12 रन. उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे. त्यांच्या बॅट्समॅनला थांबवलेलं आहे आपल्या स्कायफोर्स संघाने. स्कायफोर्सचे बॉलर हे खूप 12 रन. आणि तिसरे गोलंदाज स्कायफोर्स संघाकडून स्वरूप मांडवकर. पहिला बॉल लागतो अक्षय मांडवकर यांना, नो बॉल, सॉरी. आणि हा नोच्या स्वरूपात बॉल असतील. एक अवांतर धाव. पुन्हा एकदा ग्राउंड नियम, कुणीही बाहेरच्यांनी बोलायचं नाही. पंचांनी ठरवायचं आहे, पंचांनी ठरवायचं आहे, पंचांनी ठरवायचं आहे. पंचांचे निर्णय अंतिम राहील. जर तुम्हाला नियम माहिती नसतील तर तुमच्या कर्णधाराकडून पहिले समजावून घ्यायचे. आणि हा काहीसा खराब अशी गोलंदाजी स्वरूप मांडवकर यांच्याकडून. आणि हा उत्कृष्ट असा 1 रन. हा हा, हा दुसरा चेंडू अक्षय मांडवकरांना आणि थोडासा चकवणारा असा बॉल आणि अक्षय मांडवकर स्टंप आउट. आणि आता थोडीशी बिकट अवस्था झालेली आहे सुपर फायटर्स संघाची. त्यांचे फलंदाज आउट होत चाललेले आहेत. 1 रनाची आणि हा पुढचा बॉल आणि हा पुन्हा एकदा विकेट.
आणि हा परत आणि आता सायजावरती टीमच्या मेंबर्सनी भरोसा दाखवत पाहूया आता सायोजक काय करतो आपल्या टीम संघासाठी. आणि तिसऱ्या ओव्हरचा पुढचा बॉल उत्कृष्ट असा शॉट सायोजकडून आणि खरंच सायोजचा उत्कृष्ट शॉट होता. जर कुणाला प्रेक्षकांमध्ये जर कोण इच्छुक असेल बक्षीस लावण्यासाठी तर कृपया संपर्क साधायचा माईक जवळ. उत्कृष्ट शॉट सायजा मारताना आणि ही ओव्हरची सांगता 3 ओव्हर नंतरला सुपर वायडर संघाचा स्कोर आहे 17 रन. सुपर फायटरचे करणार स्वतः आता वेट डेड बॉल अंपायरच्या डेड बॉल असेल स्वतः कर्णधार आता गोलंदाजची मार्क वरती आहे आणि व्हाईस कॅप्टन आनंद खामकर उत्कृष्ट डिफेन्स. पुढचा चेंडू आणि काहीसा न समजणार चेंडू शॉट उत्कृष्ट शॉट 2 रनांसाठी. थोडे का नाही थेंबे थेंबे तळे साचे असे थोडे थोडे रन बनवत आपल्या स्कोर म्हणजे स्कोरची संख्या वाढवताना आपले पुन्हा एकदा उत्कृष्ट शॉट आणि त्यांचे कॅप्टन शबास असा बोलत असताना काही खरं नाहीये मनावरती घेतले वाटतं. सर्वांनी टाळ्या वाजवायचे शॉटसाठी प्रत्येक शॉटसाठी टाळ्या वाजवायचे आहेत प्रेक्षक. आणि हा थोडासा काही निर्णय अंपायर एक ओके ही वंडी जाताना आणि काहीशी मागणीवर ठरत असताना ही कर्णधाराची आणि हे स्टंपिंग होत असताना काय अंपायरचा निर्णय अंपायर्स कृपया स्टंप जर डेट झाला तर अंपायर लावतील. अंपायरने लावायचा स्टंप. डेड बॉल हा डेड बॉल ठरवलेला आहे अंपायर्सने. बॉल 4 बॉल अखेर पुढचा बॉल शोधत आणि हा वाईड बॉल असताना एक स्टंपिंग अशी उत्कृष्ट स्टंपिंग भाऊकडून आणि शेवटचा बॉल आणि शेवटची विकेट सॉरी 2 to go 2 बॉल अजूनही शेष. पाहूया आपण वैभव काय करतो आपल्या संघासाठी. आणि उत्कृष्ट शॉट मारताना वैभव आणि काहीशी गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि गचाळ हे क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा एक विकेट मिळालेली आहे आणि ऑल आउट होत असताना सुपर फायटर्स संघ स्कोररने अपडेट राहायचे एवढा वेळ आपल्याला दवडतं. हो 8 विकेट गेल्या का तुमच्या 1 2 3 तर हॅलो सुपर फायटर्स संघाने स्काय फोर्स साठी टार्गेट दिलाय 25 रनांचा. 24 रन त्यांनी बनवलेले आहेत तसेच 25 रनांचा टार्गेट स्काय फोर्स संघासाठी असेल. पाहूया आपण स्काय फोर्स संघ हा टार्गेट चेस करतो का आणि सुपर फायटर्स संघ आपला टार्गेट डिफेन्स करतो का. कृपया प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या कोणी थांबायचं नाही. प्रेक्षकांकडे कॅमेरा फिरवायची विनंती असेल आणि प्रेक्षकांमधून जर कोणी इच्छुक असेल 4 मारल्यावरती किंवा विकेट काढल्यावरती बक्षीस देण्यासाठी तर माईकचा संपर्क साधायचा.
24 9 प्लेयर. ओके, 9 प्लेयरचाच नियम आहे. 9 प्लेयरचाच नियम असेल. संघामध्ये 9 प्लेयर कंपल्सरी पाहिजेत. सुपर फायटर संघाकडून बॉलरने जर 3 विकेट लगातार 3 विकेट हॅट्रिक जर काढली आणि हा थोडासा काही न समजणारा चेंडू शुभमसाठी अक्षय मांडवकर यांच्याकडून आणि थोडीशी गचाचं यष्टीरक्षकाकडून गचाचं क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट आणि तिसरा चेंडू अक्षय मांडवकर यांच्याकडून सुयोग बायसाठी. पाहूया अक्षय मांडवकर आपले उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. खरंच डिफेन्सिव्ह प्लेयर आहेत सुपर फायटरचे. वाटते की डिफेन्स करू शकतात टार्गेट. ओ उत्कृष्ट गोलंदाजी सुद्धा होत आहे अक्षय मांडवकर यांच्याकडून. मारे जातात पण मिळत नाहीये. मासा गाळाला काही लागत नाही आणि हा पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण होत असताना सुपर फायटर संघाकडून अक्षय मांडवकर गळ लावतायत पण गळाला मासा काही मिळत नाहीये. बघूया मिळतो का. आणि उत्कृष्ट असा शॉट अक्षय मांडवकर यांचा शुभम तोरणकर यांच्याकडून. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कायफोर्स संघाचा स्कोर असेल 1 ओव्हर 3 रन 0 विकेट. आणि पुढील गोलंदाजीसाठी प्रणित मांडवकरनी जर हॅट्रिक घेतली तर त्यांना मंगेश मांडवकर यांच्याकडे 51 रुपयाचं पारितोषिक आहे. 101 रुपयाचं पारितोषिक आहे. दुसरा चेंडू सुयोग बायसाठी आणि उत्कृष्ट असा चौकार. दुसरा चौकार असेल पण पहिला चौकार त्यांच्या संघाकडून आलेला आहे. प्रणित मांडवकर 4 बॉल बाकी आहेत. तुमच्यासाठी प्राइज लागलेला आहे. हॅट्रिक घेतल्यास 101 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी सुयोग बाय त्यांच्याकडून. काही खरं नाही वाटत आहे. स्कायफोर्स आज फोर्स घेऊनच आलेला आहे. ग्लुकोंडी पाजलेली वाटतं. उत्कृष्ट अशी गोलंदाजी प्रणित मांडवकर यांच्याकडून. पुढील चेंडू आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षक अक्षय मांडवकर यांच्याकडून आणि 1 विकेट पडलेला आहे स्कायफोर्स संघाचा रनआउटच्या स्वरूपात. शुभम आउट झाला सॉरी. आणि दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल बाकी आहे. आणि जर बाहेरचे प्लेयर्स जे खेळत नाहीत त्यांनी कृपया बॉल आणण्याची कृपा करायची आहे. ओव्हरच्या नंतर स्कोर सांगण्यात येईल. कुणीही भांडायचं नाहीये. प्रणितचा शेवटचा चेंडू पाहूया स्वरूपसाठी. ओ उत्कृष्ट अशी बॉलिंग. काय अंपायर डिसिजन 13. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतरला स्कायफोर्स संघाचा स्कोर होत आहे 13 रन. आता 12 बॉल 12 रनाची आवश्यकता आहे आणि स्वतः कर्णधार आता बॉलिंग क्रीज वरती आलेले आहेत आणि सुयोग बाईत पाया पडत. पाहूया आपण काय करतायत ते. पहिला चेंडू सुयोग बाईसाठी आणि हा उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षक आणि हा नो बॉल असेल. पण खरंच वयाची मर्यादा नाही हो क्रिकेटला. उत्कृष्ट अशी बॉलिंग विवेक मांडवकर यांच्याकडून. काहीसा न समजणारा चेंडू हा सुयोग बाई त्यांना आणि उत्कृष्ट असे यष्टीरक्षकाकडून
विकेट घेतला आला आहे. बंटी 4 नंबर पाहतात आपण स्क्रीनवरती. कृपया फास्ट खेळायचं आहे. आणि हा पुढील चेंडू चंद्रकांत मांडवकर यांच्यासाठी आणि उत्कृष्ट अशी पण थोडस काहीस बॉल त्यांना भेटला दिसला काय समजलंच नाही. बॉल पकडला पण तो 4 ला गेला. किती 2D 2 रन. पुढील चेंडू आणि अरे सांभाळून. क्रिकेट हा जरी स्वप्नासाठी खेळणारा जरी खेळ असेल तरी थोडं सांभाळून घ्यायचं आपलं. आत्ताचे रन किती आहेत अंपायर्स? 2-2 2D. ओ पुन्हा एकदा चकवलंय चंद्रकांत मांडवकर यांना. विवेक मांडवकर यांनी खरंच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत. काहीतरी करू शकतात आयुष्यात विवेक मांडवकर. त्यांनी दाखवून दिलंय क्रिकेट या क्षेत्रामध्ये. खरंच उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पाहूया पुढील चेंडू सुहास मांडवकर यांना. थोडेसे काहीसे ओ आणि हा नो वरती आउट. खरंच बॉल फक्त रनआउटला बॉल काउंट असेल. तसेच इथे अलिबागवरून पॅकर्स मागवलेले आहेत आपल्या संघासाठी स्काय फोर्स यांनी. बघूया काय करतात. ओ आणि हा पुन्हा एकदा स्टंप आउट. हायट्रिक हायट्रिक हायट्रिक. फक्त ते 51 रुपये लागू हे प्रणित मांडवकर साठी होते. जर इकडे दोन्ही संघांनी लक्ष द्यायचे. जो जिंकणारा संघ असेल त्यांच्यासाठी 101 रुपये पारितोषिक आयोजित करण्यात आलेले अनाऊन्स करण्यात आलेले सुनील मांडवकर यांच्यातर्फे. तरी सर्वांनी लक्षात ठेवायचे दोन्ही टीमचे कर्णधार आणि तसेच प्लेयर्स लक्षात ठेवायचे. ओ उत्कृष्ट अशी फिल्डिंग सुपर फायटर संघाकडून. आणि हे मी काय पाहतोय सर्व 4 लगातार विकेट हे विवेक मांडवकर यांच्याकडून आलेले आहेत. खरंच हे डिफेन्सिव्ह आहे. स्कोर 3 ओव्हरच्या 18 3 ओव्हरच्या समाप्तीनंतरला स्कायफोरचा 18 स्कोर आणि शेवटची ओव्हर घेऊन आहेत प्रशांत मांडवकर. पाहूया आपल्या 6 बॉल 7 रन पाहिजेत. आणि आउट वतरून विवेक मांडवकरांसाठी 4 विकेट साठी 21 रुपये पारितोषिक आयोजित झालेलं आहे मंगेश मांडवकर यांच्याकडून. जमा करायचं इकडे पैसे जमा करायचे पहिले. जीपे नाही कॅश हार्ड कॅश. ओ कायसा न समजणार चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपल्याकडे DRS उपलब्ध नाहीये. उपलब्ध आहे पण दाखवणार नाही असे कॅमेरामॅन बोलतायत. कॅमेरामॅन फक्त कॅमेरामॅन. ओ उत्कृष्ट अशी. ओके अंपायर किती रन? 1 रन. 3 बॉल अखेर 3 बॉल 5 रन पाहिजेत स्कायफोर संघाला. तीन बॉल 5 रन. आणि नियम लक्षात ठेवा जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. टायचा बघू नका तुम्ही. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण अक्षय मांडवकर यांच्याकडून. 2 बॉल 4 रनची आवश्यकता स्कायफोर संघासाठी. काही ते प्रेडिक्शन थोडं वेगळंच होते. आणि पाहूया का ओ उत्कृष्ट अशी
अंपायर डिसिजन आउट असेल नक्कीच आउट असेल हा. शशिकांत मांडवकर हे धावचित होत आहेत थोडस आणि हे ऑलआउट. किती विकेट पडले? स्कोरर किती बॉल किती रन पाहिजेत? 1 बॉल 3. प्रशांत मांडवकरांचा शेवटचा चेंडू हा निर्णायक असेल. पाहूया काय करतात प्रशांत मांडवकर आपल्या संघासाठी. तसेच स्वरूप मांडवकर बघूया काय करतात आपल्या संघासाठी. 1 बॉल 3 रनची आवश्यकता आणि काही चेंजेस. आणि निर्णय अंपायरने निर्णय हे समजून द्यायचे. पुढील चेंडू शेवटचा चेंडू 1 बॉल 3 रन. खूपच रोमांचक मॅच आली. विकेट आणि इथे अघटित घडलेलं आहे. जे संघ जिंकणारे होते ते आता हारलेले आहेत आणि जे संघ हारणारे होते ते जिंकलेले आहेत. आणि इथे सुपर फायटर संघाचा विजय झालेला आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत आणि 51